हॅलो, मी अश्विनी. आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती आणि बारीक बारीक पाऊस सुरू झाला होता. आणि पाऊस पडतो आणि लाईट जाणार नाही असं कधी होतच नाही. आणि लाईट गेली होती. तर स्वयंपाक कसा करायचं टेन्शनच होतं, पण टेन्शनचं काहीच कारण नाही, कारण माझ्याकडं असा लॅम्प आहे बारका. त्याच्याकडे 3 प्रकारच्या लाईट लागतात, त्याच्यामुळे स्वयंपाक करायला सोपं वाटतं. आणि मला आज मेथीची भाजी बनवायची होती आणि मेथीची भाजी खूप कमी होती, त्याच्यामुळे एक आयडिया करणार होते मी आज. त्याच्या आधी म्हटलं जी रात्रीची भांडी आहेत ती लावून घ्यावी, कारण किचन हे छोटं आहे आणि एक काम झालं की रिकाम होतं. त्याच्यामुळे म्हटलं भांडी लावून घ्यावी आणि मी सकाळी रात्रीची भांडी नेहमीच लावून घेते. त्याच्यानंतर एकीकडे चहा ठेवला आणि मग दुधावरची जी साय आहे ती काढून ठेवली. आणि असं साय काढून ठेवली की 8 ते 15 दिवसाची लोणी एकदमच निघते. चहा घेतला, चपातीचं पीठ मळलं, भाजी वगैरे धुवून घेतली, कांदा वगैरे चिरून ते ठेवला. आणि खाली बसून स्वयंपाक करताना जरा पसारा थोडाफार होतोच. आणि आता मी मेथीची भाजी करणार होते, त्यासाठी मेथीची भाजी खूप कमी होती, त्यासाठी कांदा 2 चिरून घेतला होता मी. कांदा आणि मुगाची डाळ भरपूर करून ही मेथीची भाजी मी बनवली, त्याच्यामुळे जरा सगळ्यांनाच खाता येईल असं त्याच्यामुळे. आणि साधी सिंपल अशी भाजी बनवते. 3 शेगडी असली की स्वयंपाकाला खूप जास्त सोपं जातं. मुले गेल्यानंतर मस्त असा बनाना शेक घेतला आणि पावसाने नंतर खूप जास्त जोर घेतला होता आणि खूप जास्त पाऊस पडत होता. आणि हा जो टॉप दाखवते तुम्हाला, गेल्या महिन्यात मला अजिबात बसत नव्हता. मी जे आता योगा वगैरे करते त्याच्यामुळे हा ड्रेस आता छान असा बसला होता मला.